धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे सभासद व चेअरमन अनिल पवार यांच्यात सुरू असलेल्या वादविवादाबाबत जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे दोन्ही पक्षकारांतर्फे आपली बाजू मांडण्यात आली। धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन म्हणून सिटी सर्व्हेमध्ये अनिल पवार यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक व्यवहार करून नाव लावून घेतले आहे। याबाबत जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांच्या समोर मंगळवारी सुनावणी झाली। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी गृहनिर्माण सोसायटी मर्यादित ही अवसानात गेली असून सभासद व चेअरमन अनिल पवार यांची दिनांक 28/1/2025 रोजी संध्याकाळी जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांच्या समोर सुनावणी ठेवण्यात आली। वरील सोसायटीचे चेअरमन अनिल पवार हे काम पाहत असल्याने त्यांचे आदेश रद्द करावे व आमची सोसायटी आपल्या कार्यालयाकडील आदेशावरून बरखास्त करून औसाक्याचे नेमणुकीचे आदेश झालेले आहेत। तरी सुद्धा सन 2013 पासून अनिल गंजीधर पवार यांनी आपल्या कार्यालयाने वेळोवेळी दप्तर ताब्यात देण्याबाबत पत्रव्यवहार केला असल्यावर देखील दप्तर ताब्यात न देता बेकायदेशीरपणे आज पावितो सभासदांना आर्थिक मानसिक छळ करून कामकाज पाहत आले आहे। सदर अंतिम आदेशाच्या विरुद्ध पवार हे विभागीय जॉईंट रजिस्ट्रार नाशिक विभाग नाशिक येथे गेले असता त्याला स्थगिती न देता त्यांचे अपील फेटाळून अंतिम आदेश जसा का तसा ठेवण्यात आला आहे। राज्यमंत्री सहकार महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे समोर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 154 नुसार दाखल केलेला पुनर्निरीक्षण अर्ज क्रमांक 29/3/2017 ला फेटाळला गेला असून अंतिम आदेश कायम ठेवण्यात आला आहे। सदर आदेशाविरुद्ध पवार यांनी औरंगाबाद हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केले असून हायकोर्टाने त्या आदेशाला कुठलीही स्थगिती दिलेली नाही व सदर रिट पिटिशन प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे। तसेच सभासदांचे नावे प्लॉट करणे म्हणून सर्व सभासद हजर होते। यावेळी चेअरमन अनिल पवार व त्यांची पत्नी यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। सभासदांनी सांगितले की नकली चेअरमन बनले असून कोर्टाचे त्यांच्या विरोधात आदेश आहेत। विविध मुद्द्यांचे पत्र सभासदांनी देऊन आपली बाजू मांडली, परंतु सोसायटी चेअरमन अनिल पवार यांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। सभासद व चेअरमन यांचे आरोप प्रत्यारोप जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी ऐकून घेतले व कागदपत्रे जमा केली। पुढील सुनावणीसाठी पुढील तारीख देण्यात आली। यावेळी चेअरमन अनिल गंजाधर पवार, सभासद सुधीर शेवाळे, हेमराज पाटील, कविता कोळी, किरण सूर्यवंशी, मोतीलाल चौधरी, दीपक देवांग, तुकाराम चौधरी, शीतल जाधव, प्रकाश बांबरे, निलेश शिरसाट, आशालता कुटे, बीबी चौधरी आदी सभासद उपस्थित होते। हाऊसिंग सोसायटीमध्ये माझा प्लॉट नंबर 10 असून माझ्या मुलीचं लग्न 24 डिसेंबरला होतं आणि त्यानंतर 29 तारखेला आम्हाला असं कळालं की अनिल गंजीधर पवार हा तोतिया चेअरमन आहे आमच्या कॉलनीचा। त्यांनी आपलं स्वतःचं चेअरमन म्हणून नाव सिटी सर्वेला लावून घेतलं आणि मग तेव्हा आम्ही सिटी सर्वेला गेलो तर त्यावेळेस आम्हाला कळालं। आणि जर हे अधिकारी असं बेकायदेशीर तोतिया चेअरमनचं ऐकून घेत असतील तर सर्वसामान्य जनतेला कसा न्याय भेटणार आहे। 9/10/2024 रोजी आम्ही वकिलांमार्फत आमच्या सोसायटीत नाव सिटी सर्वेला लागावं म्हणून आम्ही तिथे अर्ज केलेला होता आणि त्याची ओसी प्रत पण आमच्याकडे आहे। ती ओसी प्रत असताना ह्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही किंवा आम्हाला विचारणा देखील केली नाही, एक कॉल देखील केला नाही। त्यांनी अगदी बेकायदेशीरपणे आर्थिक संगनमताने, मी तर म्हणेल आर्थिक संगनमत झाल्याशिवाय कुठलाही अधिकारी एकतर्फी निकाल देत नाही। आणि 24 डिसेंबरला माझ्या मुलीचं लग्न असताना या सिटी सर्वेच्या लोकांनी, अधिकाऱ्यांनी अनिल गंजीधर पवार हा जो तोतिया चेअरमन आहे त्याचं नाव लावून घेतलं। त्यानंतर आम्ही 29 तारखेला गेलो। ही गोष्ट आम्ही सगळे आमचे जे निकाल होते जळगाव कोर्टाचा, हायकोर्टाचा, इतर कोर्टांचे जे निकाल होते ते आम्ही त्यांना दाखवलं। पत्रकार बंधू देखील आमच्या सोबत आले होते आणि मग त्यांनी आमचं 2 ते 4 दिवसामध्ये नाव माझ्या मिस्टरांचं लावल्यानंतर देखील त्यांनी चुकीचं नाव लावण्यात आलेलं आहे। ते नाव चुकीचं नाव आम्ही चेंज करण्यासाठी देखील अर्ज केलेला आहे। अजून देखील ते नाव त्यांनी दुरुस्ती केलेली नाही आहे आणि आमची सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे, कारण हा पोलिसांची दहशत दाखवतो, अधिकाऱ्यांना दहशत दाखवतो म्हणून आमच्या सोसायटीला आजपर्यंत न्याय भेटत नाहीये। या ठिकाणी आम्ही 15/3/2013 रोजी सगळे सोसायटीचे सभासद आलो होतो आणि त्यावेळी देखील आम्ही असाच आम्हाला न्याय मिळावा असं म्हणून मागणी केली होती। पण सोसायटीला 10 वर्ष व्यावसायिक बसवतात म्हणून त्यांनी व्यावसायिक बसवले, पण आज आम्ही या सर्वजण कंटाळलेलो आहोत। अक्षरशः मानसिक स्थिती बिघडलेली आहे। मी एक शिक्षिका आहे, असे सर्व आमचे जे कॉलनीतले लोक आहेत ते नोकरी करतात आणि त्यांना हा माणूस असं छळत राहतो, मानसिक ताण देतो म्हणून काही लोकांना तो धमकवतो, घरात जातो, कोऱ्या कागदांवर सह्या घेतो, घरात वेळी मानसिक त्रास दिल्यामुळे अनेक लोक त्याला पैसे सुद्धा देतात। अनेकांनी त्याला पैसे दिलेले आहे आणि मग त्याला ही चटक लागली असून अधिकाऱ्यांनी, सर्व प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने या व्यक्तीवर कारवाई करायची ही आमची सर्व सभासदांकडून विनंती आहे आणि आम्हाला न्याय द्यावा हीच मागणी आम्ही जिल्हा परिषद हाऊसिंग कर्मचारी सोसायटीकडून मागणी करत आहोत। कारण आज 13 वर्ष झाले पण आम्हाला न्याय भेटला नाही आणि आज आम्ही सर्व लोक परत इथं जमलेलो आहोत। त्यांनी दाखवून द्यावे की
की तो चेअरमन आहे तर त्याची कमिटी कोण आहे, कमिटीमध्ये संचालक कोण आहे, संचालकमध्ये नावं किती आहे. फक्त त्याची बायको रोशन पवार आणि अनिल गंजीधर पवार हे दोघंच मिळून संपूर्ण सोसायटीला त्रास देत आहेत आणि तोतिया चेअरमन म्हणून हा घोषित झालेला आहे. कोर्टाच्या निकालात लिहिलेला आहे आणि आम्हाला सर्व कोर्टाने निकाल दिल्यावर पण हा खोटे शिक्के बनवून त्रास देत असतो. तर सर्व माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला आज इथं जो आलेला जमलेलो आहोत त्यांनी आम्हाला न्याय द्यावा ही विनंती. मुद्दा कोणता आहे की 34 लोकांनी फक्त ते अर्ज दिलेले आहे की ही 2025 मध्ये आपल्याला संस्था रद्द करून पाहिजे. तर ते रद्द करण्याकरता ती पहिलेच अवसानात आहे आणि त्या आदेशाविरुद्ध मी हायकोर्टात गेलेलो आहे, ते पेंडिंग आहे. तर अशा पद्धतीने साहेबांना काय सांगितलं, जर अवसानात आहे 13% अवसानात आहे, 6 वर्षापर्यंत अवसायाची प्रोसेस अशी आहे की मध्यंतरी आदेश झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत कब्जा घेऊन त्यावर कारवाई करायला पाहिजे आणि हा आदेश फायनल आदेश झाल्यावर त्या सोसायटीची जी मालमत्ता वगैरे आहे ती सुद्धा ताब्यात घ्यायला पाहिजे. ती न घेता ते नंतर 6 वर्षापर्यंत ती अंमलात असते अंडर सेक्शन 109 ऑफ द CMCS ॲक्ट. नंतर ज्या भोई म्हणून सोनवणे म्हणून यांची नियुक्ती केली होती त्यांनी तसं काही ताबा घेतला नाही. नंतर भोई यांची नियुक्ती झाली, फायनल आदेश केला, तर त्यांनीसुद्धा 6 वर्षामध्ये काहीही ताबा घेतला नाही. सोसायटीचं जे कार्यालय हडपण विकृत केलं आहे त्याला ताब्यात घेऊन त्यांनी ते करायला काय पाहिजे की त्याची ती कारवाई करून ते पाडायला पाहिजे होतं किंवा ते ताब्यात घेऊन नंतर रेकॉर्ड हातात घ्यायचे. जे रेकॉर्ड आहे ते माझ्याकडे आहे आणि त्याच्या विरोधात मला ते जे RTS अपील, क्रिमिनल आणि जे सिव्हिल जॉब आहेत ते मी फाईल केलेले. अशा परिस्थितीत फाईल केल्यानंतर ते पेंडिंग आहे. त्यासाठी मला ते डॉक्युमेंट गरजेचे आहे. म्हणून त्यामुळे की जे डॉक्युमेंट ते मला लागणार आहे ते माझ्या कस्टडीत आहे. व्हेरियस कोर्टमध्ये मी तो दिल्लीपर्यंत मी ते दाखल केलेले आहे. अशा परिस्थितीत जर मी आता याच्याविरुद्ध सुद्धा मी हायकोर्टात गेलेलो आहे, तिथं सुद्धा पेंडिंग आहे. मी त्यांना वारंवार 4 पत्र दिले आहेत की अजून की मी ती हिअरिंग अपूर्ण आहे, तर त्याच्यात तुम्ही कोर्टाचा अवमान करणार आहे. तरी त्यांची आता जबरदस्ती आहे म्हणून तरी मी त्यांना आज सांगतो आहे. आता आजचे जे अर्ज आलेले आहेत ते त्यांनी मला द्यावेत, त्याच्या मला अजून त्यांनी मुदत द्यावी. पण इथं होतं काय, दाखवलं तर 2013 माझ्या तक्रारी अर्ज नव्हतं आणि त्याचं त्यांनी रूपांतर काय केलं, लिक्विडेशनमध्ये केलं. तर अशा प्रकारे ऑफिशियल लोकांवर हे जे आरोपी लोक आहेत ज्यांनी बळकावलेले प्लॉट आहेत, सुधीर शेवाळे आणि निलेश आमदार शिरसाट यांनी जे बळकावलेले जे प्लॉट्स आहेत त्याच्यामुळे त्याच्यात काय आहे की ते बळकावलेले असल्यामुळे त्यांच्यावर आता ते घेण्याचं काम हे करत नाही. आणि हे मागच्या वेळेस आमदार आपले जे होते अनिल गोटे यांचा तो ज्यावर काय आला त्यांच्यावर हे आलं साहेब, काय आलं, त्यांचा दबाव आला. त्यांच्या दबावाने तालुका जे खंडार आहेत त्यांनी काय केलं, त्याच्यावरती लिक्विडेशन काढून टाकली त्याच्या दबावात. आणि तो माणूस आता रायसोनीमध्ये त्यांनी काय घेतलं नाही, त्याच्यावर ते हे घेतलं त्यांनी काय सापडला.